प्रभाग क्रमांक 8 मधील माजी नगरसेविका उषा बेंडकोळी यांनी पुन्हा एकदा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवत आपले नेतृत्व सिद्ध केलंय। त्यांच्या या विजयामुळे प्रभागात उत्साहाचे वातावरण असून नागरिकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद व्यक्त केलाय। या आधीच्या कार्यकाळात उषा बेंडकोळी यांनी पाणी पुरवठा, रस्ते, विकास, स्वच्छता, आरोग्य सेवा तसेच महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रम राबविले। नागरिकांच्या समस्या तत्काळ सोडविण्यासाठी त्या कायम कार्यरत राहिल्या, त्यामुळे जनतेचा त्यांच्यावर असलेला विश्वास अधिक मजबूत झालाय। पारदर्शक कारभार, सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य आणि सातत्यपूर्ण विकास ही त्यांची ओळख बनली। पुन्हा एकदा संधी मिळाल्याने प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक जोमाने काम करणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला असून नागरिकांच्या सहकार्याने विकासाची नवी दिशा देण्याचे आश्वासन त्यांनी दिले। नाशिक लोकशाही न्यूजचे मालक संपादक विश्वास लचके यांनी उषाताई यांच्या निवासस्थानी जाऊन भेट दिली व सदिच्छा दिल्या। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। तर आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 8 येथे। प्रभाग क्रमांक 8 मधून आपल्या सोबत आहेत उषा बेंडकोळे मॅडम। तर हिरामन शेठ हे नाव तर संपूर्ण प्रभागालाच नव्हे तर नाशिकला माहितीच आहे। गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी सामाजिक कार्य असो, सांस्कृतिक कार्य असो किंवा आर्थिक मदत असो असे अनेक कार्य केलेले आहे आणि येणाऱ्या काळात देखील ते हे कार्य पूर्ण करतीलच, यात काही शंका नाही। तसेच नाशिक लोकशाही न्यूजने सर्वे केला असता सर्व नागरिकांमध्ये अशी चर्चाला उधाण आले होते की येणाऱ्या काळामध्ये नगरसेविका ह्या आम्हाला उषाताईच हव्या आहेत। तर उषाताईंनी गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्य, सांस्कृतिक कार्य हे त्यांच्या मिस्टरांच्या पाऊलावर पाऊल ठेवून ते करतच आलेले आहेत। याचाच फायदा त्यांना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये झालेला आहे आणि त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच नाशिक महानगरपालिकेमध्ये त्यांचा झेंडा रोवलेला आहे। तर आपल्या सोबत नवनिर्वाचित मॅडम आहेत, तर आपण त्यांच्याकडूनच अधिक माहिती जाणून घेऊया। नमस्कार, मी उषा हिरामन बेंडकोळी प्रभाग 8B मध्ये आता जी निवडणूक लढवली, नागरिकांनी मला जो प्रसाद दिला त्या प्रसादाचा मी संदेश सोनं करणार। या ठिकाणी लोकांनी विश्वास पण टाकला या ठिकाणी आणि लोकांनी गेल्या मागच्या 7 मध्ये मी जे निवडणूक लढली होती त्याच नगरसेविका म्हणून त्यांच्याजवळ काम जे केलं होतं त्या कामाची पावती आज मला मिळालेली। तर प्रभाग क्रमांक 8चा विकास तर ताईंनी आधीच केलेला आहे। तर येणाऱ्या काळात देखील ताईंचे काय ध्येय धोरण असणार आहे हे आपण ताईंकडून जाणून घेऊया। प्रभागातले ध्येय धोरण म्हटल्यानंतर आपल्या प्रभागामध्ये आता गेल्या 8 महिन्यामध्ये भरपूर असा पाऊस पडला आणि पावसामध्ये ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।